तुमच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू वारंवार खराब होत आहेत का? मग हा वास्तुशास्त्राचा मोठा इशारा असू शकतो. जर तुमच्या घरातही असं होतंय की कधी अचानक फ्रीज बंद पडतोय, कधी चालू असलेला टीव्ही खराब होतोय, मिक्सर, पंखे, बल्ब किंवा घरातील इन्व्हर्टर एका पाठोपाठ एक सतत बिघडत चाललेत. तुम्ही मेकॅनिकला बोलावून दमलात, हजारो रुपये खर्च केले, पण तरीही काही दिवसात पुन्हा नवीन वस्तू खराब होते. जर हे तुमच्या घरात वारंवार घडत असेल तर याकडे फक्त एक तांत्रिक बिघाड म्हणून दुर्लक्ष करू नका. कारण अध्यात्म आणि वास्तुशास्त्रानुसार घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा संबंध आपल्या घरातील ऊर्जेशी म्हणजेच एनर्जीशी असतो. जेव्हा घरात नकारात्मकता वाढते तेव्हा त्याचे संकेत अशा प्रकारे मिळू लागतात असं सांगितलं जातं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरातील वस्तू वारंवार खराब होण्यामागे कोणते 5 मोठे आध्यात्मिक संकेत लपलेले आहेत आणि यावर कोणते सोपे वास्तू उपाय घरच्या घरी करता येऊ शकतात हे सुद्धा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संकेत तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया यामागे नेमके काय संकेत असू शकतात. तर सर्वात पहिला संकेत आहे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होणं. अध्यात्मात असं मानलं जातं की ज्या घरात नियमित देवपूजा, नामस्मरण किंवा स्तोत्र पठण होत नाही तिथली सात्विक ऊर्जा हळूहळू कमी होते. जेव्हा घरातील पॉझिटिव्ह एनर्जी संपू लागते तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर आणि वस्तूंच्या कार्यक्षमतेवर होतो. विनाकारण कामं बिघडणं हे याचंच लक्षण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट पूर्वजांचं स्मरण न होणं. काही धार्मिक मान्यतेनुसार जर आपल्या घरातील पितरांचे किंवा पूर्वजांचे श्राद्ध, तर्पण किंवा त्याचे योग्य प्रकारे स्मरण केले जात नसेल तर घराला पितृदोष लागू शकतो. यामुळे घरात विनाकारण खर्च वाढतो, वस्तूंची हानी होते आणि घरात राहणाऱ्या लोकांमध्ये मानसिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. तिसरा संकेत म्हणजे घरात सतत कलह होतात, नकारात्मक विचार वाढतात. कारण घर फक्त विटा मातीचं नसतं तर ते तिथल्या माणसांच्या विचारांनी बनतं. जर घरात रोज भांडणं, राग, कटुता किंवा एकमेकांबद्दल मत्सर असेल तर तिथली स्पंदनं म्हणजे व्हायब्रेशन्स जड होतात. ही नकारात्मक ऊर्जा घरातील सुख शांती तर हिरावून घेतातच, पण सोबतच तिथल्या उपकरणांवरही वाईट परिणाम करू शकते. चौथी गोष्ट, देवघराकडे दुर्लक्ष करणं. आपल्या घरात मुख्य ऊर्जेचा स्रोत म्हणजे आपलं देवघर. देवघर अस्वच्छ असणं, तिथे जुनी निर्माल्य साचणं, तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो असणं किंवा कित्येक दिवस घरात दिवा न लावणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं. यामुळे घरातील मुख्य ऊर्जा प्रवाहात मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात. आणि पाचवी गोष्ट म्हणजे वास्तुदोषाचा प्रभाव. वास्तुशास्त्रानुसार काही दिशांमधील दोष यासाठी कारणीभूत ठरू शकतात, जसे की घरातील ईशान्य दिशा बंद असणे किंवा तिथे अडगळ असणे, दक्षिण पश्चिम दिशेत कचरा आणि गोंधळ असणं किंवा घरात तुटलेल्या वस्तूंचा साठा करून ठेवणं किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अस्वच्छता असणं. या सर्व गोष्टी घरातील लक्ष्मीला आणि सकारात्मकतेलाही दूर ठेवतात. म्हणून या गोष्टींची काळजी नक्की घ्यावी. आणि वारंवार जर तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक वस्तू बिघडत असतील तर हा मोठा इशारा सुद्धा तुमच्यासाठी असू शकतो, ज्यामुळे घरात वारंवार अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, आर्थिक अडचण सुद्धा जाणवू शकते. पण यासाठी चिंता करायची गरज नाही. जर तुमच्या घरात अशी परिस्थिती असेल तर त्यावर अतिशय सोपे आणि प्रभावी आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय उपाय सुद्धा आहेत जे तुम्ही घरच्या घरी करू शकता. त्यासाठी दररोज दीप प्रज्वलित करावा. सकाळी आणि संध्याकाळी देवघरात तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा तरी आवर्जून दिवा लावावा. दिव्याची ज्योत घरातील नकारात्मकता जाळून खाक करते आणि सात्विकता वाढवते. दुसरा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थांचा नामजप किंवा आपण ज्या देवाची पूजा करतो, तुम्हाला ज्या देवाचे नामजप करायचे आहे त्या देवाचे तुम्ही करू शकता. किमान 108 वेळा तरी किंवा जमेल तितक्या वेळा आपण नामजप करावा. आपण श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. कारण स्वामींच्या नामात एवढी ताकद आहे की घरातील मानसिक तणाव दूर होऊन वातावरण हलकं होतं. तिसरा उपाय म्हणजे श्री दत्तांचं नामस्मरण. प्रत्येक गुरुवारी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जप सुद्धा आपण करू शकता. कारण दत्त संप्रदायात या नामामुळे घरातील सर्व अडथळे दूर होतात अशी श्रद्धा आहे. याचबरोबर चौथा उपाय आपण घरच्या घरी करू शकता, तो म्हणजे गूळ आणि तुपाचा नैवेद्य दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला देवाला दाखवावा. देवाला गूळ आणि तूप अर्पण करावं आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी मनापासून प्रार्थना करावी. याचबरोबर मिठाचा सोपा उपाय जो आठवड्यातून एकदा तरी घरात नक्की करावा, म्हणजेच घरात लादी पुसताना पाण्यात थोडं खडे मीठ टाकावं. तसेच एका वाटीत थोडे खडे मीठ भरून घराच्या कोपऱ्यात ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात विसर्जित करावं. मीठ घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते.
याही व्यतिरिक्त मिठाचे काही वास्तू उपाय आहेत जे तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. याचबरोबर आणखी एक उपाय तुम्ही घरात करू शकता, तो म्हणजे मंगळवारी आणि शनिवारी घरात हनुमान चालीसा किंवा रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं किंवा ते मोबाईलवर मोठ्या आवाजात ऐकावं. यामुळे घराभोवती एक सुरक्षेचं कवच निर्माण होतं असंही सांगितलं जातं. शिवाय आणखी सोपा एक मार्ग आहे, तो म्हणजे घरातील देवपूजे व्यतिरिक्त तुळशीची पूजा करावी, तुळशीची सेवा करावी. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावून तुळशीचा मंत्र म्हणावा. आता तुळशीची शास्त्रोक्त पूजा कशी करावी या संबंधित माहितीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. तर तुमच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू वारंवार खराब होत असतील तर हे आध्यात्मिक संकेत ओळखून आपण त्यावर घरच्या घरी साधे सोपे उपाय करू शकता. आता आधी सांगितल्याप्रमाणे जाता जाता एक सर्वात महत्त्वाचा संकेत, जर तुमच्या घरात केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तूच खराब होत नाहीत तर त्यासोबत पैशाचा अपव्यय सुद्धा होतो. घरातले लोक वारंवार आजारी पडतायत, रात्री शांत झोप लागत नाहीये आणि सतत भांडणं होत आहेत, तर समजा की घराला आध्यात्मिक शुद्धीकरणाची गरज आहे. अशा वेळी नियमित नामस्मरण, देवपूजा आणि शक्य तितका दानधर्म नक्की करावा. पण लक्षात ठेवा, कोणतीही आध्यात्मिक कारणं मानण्यापूर्वी आपल्या घरातील वायरिंग, अर्थिंग आणि व्होल्टेजची तांत्रिक तपासणी मेकॅनिक करून नक्की करून घ्या. आध्यात्मिक उपाय हे आपल्या श्रद्धेचा भाग आहेत, ते तांत्रिक तपासणीची जागा घेऊ शकत नाहीत. दोन्ही गोष्टींचा समतोल ठेवून आपण याची काळजी घ्यावी. तुमच्या घरात सुद्धा अशा प्रकारे काही गोष्टी घडल्यात का आणि त्यावर तुम्ही काय उपाय केलेत, कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.